थोडा आवाज. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायी नावडे हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. विठाला विठाला पीठे तटे भीमरत्यं, वरं कुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. गजाननं भूतगणादिसेवितं कपीठजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतशोकविनाशकारं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं.
शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वते नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। जटाटविगलज्जल प्रवाह प्रावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिकां डमग्डमग्डमग्डमग्निनादवर्धमन्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरार नवनीरदाभा पीताम्बरादृणबिम्ब फलाधरोष्टा पूर्णेन्द्रसुन्दर मुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर विठ्ठल विठ्ठल निचिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीना आवडी हीच माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग थोडा आवड। विश्वमान्य विश्वभूषण विश्व आदरणीय विश्व पूजनीय विश्वाचे अधिपतित्व असणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे देवमान्य जगमान्य लोकमान्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय त्या तुकोबारायांचा चार चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठला प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात। देवा तुला जर द्यायचं असेल ना तर एकच वस्तू अशी दे की मला तुझा कधी विसरच पडू देऊ नको। अभंगाचं प्रथम चरण। कदाचित देवानं विचारलं असेल तुकोबाराय तुम्हाला जर माझा विसर पडलाच नाही तर तुम्ही काय करताल? तुकोबाराय सांगतात देवा मला जी गोष्ट आवडते ना तेच करेल, तुझं नामस्मरण करेल। गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी। कदाचित देवानं परत विचारलं असेल तुकोबाराय इतकंच पाहिजे का, परत काही देऊ का? त्यावेळेस तुकोबाराय म्हणले असेल देवा तुझा विसर पडू देऊ नको, तुझा विसर पडला नाही तर मी नामस्मरण करेल आणि एवढंच नाही तर मला संतांची संगत दे, संतांची संगत दे, त्या संतांच्या संगतीत मला नित्य राहू दे। देवानं सांगितलं असेल तुकोबाराय त्या सगळ्या गोष्टी मी द्यायला तयार आहे, पण या सगळ्या गोष्टी मिळतात कोणाला? जो मनुष्य जन्माला आलेला आहे त्यालाच, मनुष्याला ज्या गोष्टी मिळतात। आणि संसार दुःखमुळे जन्माला येणं मरणं हे 84 लाख जन्मयोनी चालत आहे, हे सगळं तुम्हाला सहन होईल का? हे सगळं भोगायचं का? तुकोबाराय म्हणले देवा तू जर तुझा विसर पडू देत नसेल, 3 मुद्दे आहेत। माझ्या मुखात जर सतत तुझं नामस्मरण ठेवत असशील आणि तिसरी गोष्ट मला जर संतांची संगत देत असशील तर या 3 गोष्टीसाठी मी मरून पुन्हा जन्माला यायला तयार आहे। तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी। विठ्ठला हा झाला अभंगाचा भावार्थ म्हणजे ठळक बातम्या। आता आपण विस्ताराने पाहायचा। त्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं, सर्वांना माहीत आहे तरी वक्त्यांना सांगावं। आपल्या या पावनपुण्य अशा मुंबई नगरीमध्ये बरोबर का देवखेड आहेत समजा, या पावनपुण्य अशा नगरीमध्ये भगवान अमृतेश्वराच्या सानिध्यामध्ये गुरुवारी वैकुंठवासी प्रातस्मरणीय शांताराम बुवा यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने आणि आमचे आदरणीय विजय महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
आणि त्याचा आजचा 7वा दिवस. आजचा दिवस हा मागणीचा आहे. आपण गेली 6 दिवस साधना केलेली, वेगवेगळ्या प्रकारची साधना असते वारकरी संप्रदायामध्ये. नामस्मरण केले, संतचरित्रही ऐकले, देवाकडे भक्ती प्रकरणे आपण ऐकले. आज कीर्तन नाहीये, आजचा दिवस हे देवाकड मागण्याचं आहे. देवा 6 दिवसापासून मी जी का साधना करत आलोय ना, त्या साधनेचं फळ आज देवाकडे मागायचं आणि उद्या काल्याच्या रूपानं देव आपल्या सर्वांना काय करणार आहे ते देणार आहे. आता आपल्याला देवाकडे मागायचं, मागण्यात असताना सगळ्यात महत्वाचं लागतं तोंड. मागायला काय लागतं, काय पाहिजे? हा, बोलल्याशिवाय मागता येत नाही. मग आपण इथं आज मागण्याकरता आलेलो आहे, त्यामुळं खाली बसणाऱ्यांनी असं गपचूप बसायचं नाही. असं ले टेन्शन नका घेऊ बरं का. माझा आवाज येतोय ना, मागं आवाज यायलाय ना का? माईक घेऊन तिकडे येऊ? असं बसत असताना एकदम फ्रेश बसा. असं मी काही जास्त वेळ कीर्तन करणार नाहीये. आता 9:40 झालेत, 12च्या समोर 1 मिनिटही जाऊ देणार. आज देवाकडे मागणी मागायची सेवा आहे, जास्त वेळ करणार नाही. फक्त बसताना कसं बसा माहितीये, थोडं मोकळं बसा, प्रसन्न चित्तानं बसा. तुमच्याकडे पाहिल्याबरोबर देवालाही वाटलं पाहिजे की हा माझा भक्त आहे. असं प्रसन्न अंतःकरणानं बसायचे. एक सांगू, जो फूल खिले हुए होते हैं वो भगवान के चरणों में अर्पित किए जाते हैं, और जो फूल मुरझाए हुए होते हैं उन्हें कचरों के डिब्बे में फेका जाता है. मग तुम्हाला जन्म मृत्यूच्या कचऱ्याच्या डब्यात जायचं का देवाच्या चरणावर जायचं हे तुम्ही ठरवा. बसताना प्रसन्न चित्तानं बसायचे. आज काय आहे परत ते म्हणतात, महाराज सगळं ठीक आहे, पण आज पोटामध्ये काही नाही ना, आज एकादशी आहे. पण तरी तुमच्या सर्वांचे चेहरे मला प्रसन्नतेनं वाटतात बरं का. आमच्या भागामध्ये म्हणजे परभणी भागामध्ये जर गेलं ना, तर एकादशीच्या दिवशी कसे चेहरे होते माहिती? एकादशीच्या दिवशी तो नाचलेला कांदा असतो का कशी चेहरे ती कळते बरं का. इथं सगळेजण प्रसन्न आहे, प्रसन्न चित्तानं बसायचे. ज्या ज्या वेळेस नामस्मरण होईल, विठ्ठल विठ्ठल होईल, त्या त्या वेळेस मुखानं नामस्मरण करायचं आणि हातानं टाळी वाजवायची आणि देवाकडे मागणी मागायची. विठ्ठला विठ्ठला. आपलं गाव फार पवित्र आहे. त्याचं नाव काय? अर्थ कोणी सांगाल का गावाचा? पहा, मी प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायचे बरं का. माझ्या जर प्रश्नाचं उत्तर लहान मुलांना दिलं बरं का बाबा, लहान मुलांना दिलं तर कीर्तन संपल्यावर चॉकलेट बरं का. काय? हा, माझं जर उत्तर एखाद्या बाबांनी दिलं इकडं, तर कीर्तन संपल्यावर कट्टा डबी असेल, काडी डबी. आणि इकडे एखाद्या आजीनं जर उत्तर दिलं तर कीर्तन संपल्यावर ती झेंडू बॉम्बची डब्बी. म्हणून काय करा सांगा, गावाचा अर्थ सांगता येईल. गावाचं विभागन करा. देव आणि खेरकी. खेरकी शब्दाचा अर्थ काय होईल सांगता येईल? खेरकी शब्दाचा अर्थ होतो ठिकाण, स्थान. स्थान किंवा ठिकाणा. कोणाचा ठिकाणा? देवाचा ठिकाणा ज्या गावात आहे त्या गावाचं नाव आहे देवखेरकी. विठ्ठला. आणि त्या गावामध्ये आपण सर्वजण फार पवित्र माणसं आहात, कारण ही भूमी ज्या ठिकाणी आपण आहेत ते ठिकाण काही साधारण नाहीये. या ठिकाणी स्वयंभू अमृतेश्वर भगवंताचं ठिकाण आहे. पांडवांनी, आता आपल्या सर्वांना ह्या गोष्टी माहीत आहेत, स्वतः पांडवांनी अज्ञातवासामध्ये असताना 1 दिवसाचा मुक्काम या ठिकाणी केलाय आणि त्या मुक्कामामध्ये भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले. अगदी परिसर हे सर्व पांडवांनी बांधलेलं आहे. अशी पवित्र ठिकाण आहे. आणि पवित्र ठिकाणामध्ये चालत असलेलं हे महाशिवरात्री निमित्तानं हा सप्ताह. वर्षातून शिवरात्री अनेक आहेत, पण महाशिवरात्र ही वर्षात बोला एकदा येते. महाशिवरात्र ही भगवान शंकराची नाहीये. काय बोलतोय का? महाशिवरात्र ही भगवान शंकराची नाहीये. महाशिवरात्र ही भक्तांसाठी आहे. कोणासाठी? ही भक्तांची. ही शिवरात्र आपली आहे. भगवान शंकर तर बसलेलेच आहेत आशीर्वाद देण्याकरता, पण साधना करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र आहे. आणि आपण सर्वजण साधना भक्ती करत आलेलो आहोत. अभंगन जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. तुकोबाराय अभंगातून देवाकडे मागणी मागतात. पण कदाचित विचार जर केला असेल तर कोणी म्हणाल, महाराज तुकोबारायांचं आम्हाला अजून एक प्रमाण आठवतंय. तुकोबाराय सांगतात, देवा काही मागणे आम्हा, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे
दान तसे दान तसे वडिलांचे रीत दान तसे दान तसे वडिलांचे रीत दान तसे दान तसे वडिलांचे रीत दान तुकोबाई सांगतात देवाकडे काही मागणं हे आम्हाला उचित नाहीये का? कारण आमच्या वडिलापासूनची परंपरा आहे. आमच्या परंपरेने आम्ही देवाची फक्त भक्ती करतो, मागत काही नाही आणि ती परंपरा मी जपतोय. एक सांगू, चालत आलेली परंपरा, चालत आलेला सप्ताह, चालत असलेला कार्यक्रम हे टिकवणं महत्वाचं आहे. एक वेळ कार्यक्रम वाढवता नाही आला तर हरकत नाही. शंकर महाराज, कार्यक्रम वाढवता येईल, हरकत नाहीये. तुमचे आजोबा, वडील, पंजोबा एखादा नियम घरामध्ये चालू ठेवत असतील, ते जर आषाढीची वारी करत असतील, आळंदीची वारी करत असतील, ते जर एकादशी व्रत करत असतील, तर येणाऱ्या वंशानं ती परंपरा काय करावी? काय करावी? चालत ठेवावी. मला सांगायला अभिमान वाटेल, आमचे आदरणीय विजय महाराज गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर श्लोक आहे. यद्यद्धा आचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुती लोकस्मिन तदनु वर्तते. आदरणीय वैकुंठवासी शांताराम महाराजांनी चालत असलेली ही परंपरा महाराजांनी टिकून ठेवलेली. अन्यथा एक सांगू, वडील जर सद आचरणी असले ना तर मुलाला शिकवायची गरज नाही. वडील जर माळकरी असतील तर मुलाला माळ घाल असं सांगण्याची गरज आहे का? गरज आहे का? नाही. एक मन आहे आमच्याकडे, सहसा इथे वापरत नाही मी आता. तुम्ही जर भगवत भक्त असाल तर मुलाला भगवत भक्त व्हा हे सांगण्याची गरज नाही. आणि तुम्ही जर संध्याकाळी येताना तुम्हाला जर हाताला धरून घराकडे आणावं लागत असेल तर मुलाला पिऊ नको असं सांगण्याचा अधिकार नाही. एका गावाला मी कीर्तनाला गेलो, शंकर महाराज. त्या कीर्तनाला जे यजमानानं बोलवलं होतं त्याच्या बैठकीमध्ये बसलो आणि कीर्तनाची तयारी. आता यजमानाच्या बैठकीत बसलो होतो, तेवढ्यात त्या यजमानाचा मुलगा आला, चांगला मोठा मुलगा. विचारायला लागला, महाराज कुठले, काय करता, किती वर्षापासून कीर्तन करता, वगैरे वगैरे अशा गप्पा करायला लागला. आणि मीही त्याला उत्तर द्यायला लागलो. बोलता बोलता त्यांना खिशामधून ते तंबाखू काढली, हातावर थोडीशी टाकली, चुना घेतला आणि त्या तंबाखूला काय करू लागला? मळू लागला. तंबाखू. आता माझ्या समोर जर कोणी असं करायला लागलं का, कोणी पुडी वगैरे खायला लागलं तर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते, ते सहन होत नाही. पण मी विचार केला, आपल्याला काय करायचंय, कीर्तन करणं, आपलं पाकिट घेणं आणि निघून जाणं, कशाला काय असावं. मी बोलत राहिलो. त्याचं ते मळणं चालू होतं आणि मला बोलणं चालू होतं. प्रक्रिया सुरू त्याची आणि माझं बोलणं सुरू आहे. तेवढ्यात त्या बैठकीमध्ये त्याचे वडील आले. कोण आले? वडील आले. जसे वडील आले तसे त्यांना जो हात होता का तो असा मागं लपवला. काय केलाय तो हात? काय केलाय? मागं लपवला. त्याचे वडील बोलले आणि निघून गेले. मला थोडंसं समाधान वाटलं. मी बोलून दाखवलं, म्हणलं दादा तुम्ही महाराज लोकांचा नाही मान ठेवला हरकत नाही. तुम्ही माझ्या समोर ती मळू लागले, चोळू लागले, माझा मान नाही ठेवला हरकत नाही. पण तुम्ही तुमच्या वडिलाचा मान ठेवला. मला भेले नाही, पण तुमच्या वडिलाला काय झाले, तुम्ही घाबरले. हे बघून मला समाधान वाटलं. नाही महाराज लोकांचा मान ठेवा, पण कमीत कमी वडिलांचा काय करा, मान ठेवा. बाबा ते काय म्हणे माहितीये? ते म्हणला, महाराज मी माझ्या बापाला सुद्धा घाबरत नाही. माझ्या जर बापाला कळलं असतं की हातामध्ये मळलेली तंबाखू आहे तर याच्यातली अर्धी तंबाखू बापानं खाल्ली असती. कोणा खाल्ली असती? म्हणून लपवली. यद्यद्धा आचरति श्रेष्ठ तत्त देवैत्रो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्मिन तदनु वर्तते. तुम्ही जर हरिपाठ गात असाल, तुम्ही जर गळ्यामध्ये माळ घातलेली असेल, पवित्र वारी करत असेल तर सांगण्याची गरज पडत नाही. नाहीतर मग ते मुलामध्ये जे संस्कार आहेत, आई वडिलामध्ये जे संस्कार आहेत, आई वडिलामध्ये ते संस्कार मुलामध्ये येतात. पाहिजे फार लहान लहान अशी छोटी मुलं आहेत. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे उद्याचं वारकरी संप्रदायाचे भविष्य आहे. हे टाळ्या त्यांच्यासाठी वाजवल्या, आता परत एकदा टाळ्या वाजवा.
ह्या टाळ्या तुमच्यासाठी येतात. तुम्ही दिलेले संस्कार आहेत. मुलावर केलेले संस्कार, आई वडिलांचे संस्कार हे मुलावर येत असतात. आई वडिलांचे संस्कार मुलावर असतात. एका गावाला कीर्तनाला गेलो, असंच छोटं मुलगा समोर आलाय. आता लहान मुलाला जास्त बोलता येत नाही बरं का, नाही तो कधी काय बोलल आणि कधी कसा अपमान करेल हे सांगता येत. मी तर त्यांच्यापासून थोडंसं भीतीनच राहतो. एक लहान मुलगा आला, तो आले महाराज घोडा, काय म्हणायचा महाराज घोडा. महाराजाला घोडा मिळाला, मी काय घोडा आहे का? शांत मिळाले, याला जर जास्त बोलावं तर हे पुन्हा काहीतरी वेगळंच काढायचा. तो बाहेरून यायचा, मी बसलेलो महाराज घोडा, निघून पळून जायचा. परत यायचा महाराज घोडा, पळायचा. परत यायचा महाराज घोडा, महाराज घोडा. माझं असं डोकं उठलं, महाराज घोडा घोडा. पण म्हणलं आता कशाला, लहान लेकरू आहे, काय बोलावं. तेवढ्यात त्याची आई आली, आईच्या पदराच्या पाठीमागं लपलं आणि पदरातून तोंड काढून म्हणायला लागलं महाराज घोडा. काय म्हणला? महाराज घोडा. आता मला तर काही बोलता नाही आलं, पण त्याच्या आईला राग आला. त्याच्या आईने त्याला समोर घेतलं, एक कानाखाली मारली. मला वाटलं आता थोडंसं बरं आहे, आता तरी म्हणणार नाही. त्याची आई म्हणायला लागली मूर्खा, तुला काही कळतं का? तुला गध्यात आणि घोड्यात काही फरक कळतो का? विठाला संस्कार हे पिढ्यानं पिढ्या चालत असतात. आपल्या सर्वांचं भाग्य आहे. लहान लहान मुलं, आपण धार्मिक आहेत म्हणून ही मुलं आहेत. कारण भगवंतच अर्जुनाला त्या श्लोकामध्ये सांगतात, ज्या पद्धतीनं मोठे व्यक्ती आचरण करतात ना, त्याच पद्धतीनं लहानही मुलं आचरण करतात. तुकोबाराय सांगतात, देवा माझ्या वडिलापासूनची परंपरा आहे, तुझ्याकडे काही मागायचं नाहीये म्हणून मी मागत नाहीये. पण आज तुकोबारायांना प्रसंग असा आलाय की तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. एक सांगू, आपण देवाकडे जात असताना, आपण वारी करत असताना, आपण भक्ती करत असताना, आपण उपवास करत असताना, व्रत करत असताना, वैकल्य करत असताना देवाकडे मागितल्याशिवाय काही करत नाही. आपली पद्धत फक्त दोनच आहे. एक पहिली पद्धत देवाकडे मागावं म्हणून भक्ती करायची, आणि दुसरी पद्धत देवानं दिले म्हणून देवाची भक्ती. त्याला महिला मंडळामध्ये नवस वगैरे बोलल्या जातं. इकडे काय म्हणतात? नवसच म्हणतात ना. आता कसंच माहितीये का, भाग बदलला की थोडीशी भाषा काय होते, बदलते. परंपरा, भाषा काय होतात. आता आमच्या इकडे माणसं मेल्यावर जाळतात, इकडं बरोबर सारखंच आहे ना. नवस करण्याची पद्धत असते. देवाकडे मागायचं आणि देवानं दिल्याच्या नंतर त्या देवाला सांगितल्याप्रमाणे त्या देवाची भक्ती करणं, ह्या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. पण एक सांगू, नितांत श्रद्धेनं, नितांत विश्वासानं, नितांत प्रेमानं त्या देवाची भक्ती करा. त्या देवाकडे कधीच काही मागू नका. वाक्य नीट ऐका, देवाकडे कधीच काही मागू नका. देव तुम्हाला कधीच मागण्याची वेळ येऊ देणार. देवाची भक्ती करा. तुकोबाराय भक्ती करायची, तुकोबाराय भक्ती करायची. अनेक संतांनी देवाची भक्ती केली, पण कधी कोणत्या संतांनी देवाकडे काही मागितलं नाही. पण त्या देवाला काय हवंय, त्या संताला काय पाहिजे, हे देव दिल्याशिवाय राहत नाही. एक चोखोबारायांची वडील, मला नाव आठवत नाही त्यांचं, बहुतेक रामाजी का काहीतरी नाव असेल, एका पाटलाकडे कामाला राहायचे. आणि तो पाटील फार भगवत भक्त होता, पांडुरंगाची सेवा करणारा होता. नीट आहे का, पांडुरंगाची सेवा करणारा तो पाटील. त्या पाटलाच्या शेतामध्ये चांगले आंबे आले. सुरुवातीचे आंबे, पाडाचे आंबे आल्याच्या नंतर त्या पाटलानं त्या चोखोबारायांच्या वडिलाला सांगितले, बघ यातले 200 आंबे पांडुरंगाच्या चरणावर काय करायचे, अर्पण करायचे. हे उद्या काय कर, हे सगळे घ्यायचे आणि कुठे घेऊन जायचे, कुठे घेऊन जायचे, पंढरपूरला घेऊन जायचे. आता ते 2 टाल्या अशा कॅरेट वगैरे, एका कॅरेट मध्ये 100 आणि दुसऱ्या कॅरेट मध्ये 100. चोखोबाराय मातंग समाजाचे असल्यामुळं त्या चोखोबारायांच्या वडिलांचं डोक्यावरती आंबे घ्यायचे आणि कुठं न्यायचे, पंढरपूरला. आता एक ते कॅरेट फक्त चोखोबारायांच्या वडिलांच्या डोक्यावर, पण दुसरं त्या मालकांना, त्या पाटलानं पैसे दिले, अजून एखादा सोबती बघ, काय कर, एखादा सोबती बघ. आणि 2 जण ही काय आंबे घेऊन कुठे जायचे, पंढरपूरला नेऊन पांडुरंगाच्या चरणावर अर्पण करायचे. आता त्या चोखोबारायांच्या वडिलांनी विचार केला, एखादा कोण सोबती बघावा, इतकं वजन घेऊन पंढरपूरला जाईल. म्हणून ते सोबती शोधायला लागले, कोण असेल, कोण असेल, कोण असेल. घरी आले, थोडेसे खिन्न मनानं होतं, उद्या कोणता सोबती मिळत नाही.
मालकानं तर सांगितलं उद्याच्या उद्या सगळे आंबे पंढरपूरला नेऊन पोहोचिती करायचे, अजून सोबतीच मिळाला नाही. या अवस्थेत त्या चोखोबारायांच्या वडिलांची खिन्न अवस्था आहे. आणि चोखोबारायांची आई त्यांनी त्या पतीची अवस्था पाहिली, जवळ गेल्या आणि विचारलं, मालक काय झालं? मालकानं सांगितलं, काही नाही, पाटलानं असं काम सांगितलंय, ते 200 आंबे घेऊन कुठं जायचे? पंढरपूरला जायचे, देवाकडे अर्पण करायचं. 100 आंबे तर मी घेईल, पण 100 आंब्याचं वजन घ्यायला कोणी सापडत नाहीये. बायकोनं सांगितलं, मालक अहो माझी फार इच्छा आहे की काय करायची, पंढरपूरला जाऊन देवाचं दर्शन घ्यायची फार इच्छा आहे. असं तर तुम्ही नेत नाहीत ना, मग एक काम करा ना, उद्या 100 आंबे मी सुद्धा डोक्यावर काय करते, घेते, म्हणजे आपल्याकडे पैसेही वाचतील आणि कामही होईल. मला काय करा घेऊन चला. चोखोबारायांच्या वडिलांना सांगितलं, नाही तू येऊ नको, मी दुसरा एखादा पाहतो. का? मला यायचंय पंढरपूरला, मी काय दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा हट्ट करत नाहीये. आणि तुम्ही मला जर नेणार नाहीत तर मी अन्न पाण्याचा त्याग करेल. बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट पुरवावा लागतो. का नेत नाही? चोखोबारायांच्या वडिलांना सांगितलं, हे बघ आपणही देवाची भक्ती करणारे आहेत, तुला नेत नाही याच कारणामुळं तू जर मंदिरात गेली ना तर काही ना काहीतरी मागितल्याशिवाय तू आली तर काही ना काहीतरी मागशील, म्हणून तुला नेणार नाही. तिनं सांगितलं, तुमची शपथ मी काही मागणार नाही, फक्त देवाचं दर्शन घे, मला येऊ द्या. पोटी मूल नव्हतं, मुलाची आशा आहे, पण मालकाला वचन दिलंय की काही मागणार नाही. दुसरे दिवस झाले, चोखोबारायांच्या वडिलांना डोक्यावर ते 100 आंबे घेतले, पत्नीनं 100 आंबे घेतले आणि दोघही नवरा बायको काय झाले, पंढरपूरच्या दिशेनं निघाले. आता एकदा देवाकडे निघालं का, एकदा तुम्ही घराच्या बाहेर पडले आणि देवाकडे जाण्याकरता निघाले तर तुमचा सगळा योगक्षम देव काय करतो, निवारतो. मागे पुढे उभा राही सगळं देव तुमचं निवारण करतो. देवाला चिंता पडली, माझे भक्त येत आहेत. चोखोबारायांचे वडील तर काही मागणार नाहीत, कदाचित मागणी मागितली असती पत्नीनं, पण अगोदरच घरून काय दिलंय, वचन दिलंय, हेही काही मागणार नाहीत. काय करावं? देवानं युक्ती केली. अर्ध्या रस्त्यामध्ये चोखोबारायांचे वडील ते आंबे उचलले आणि थोडे समोर गेले. आता माणसांचं बळ असतं, थोडं पावलं टाकत ते पुढे गेले आणि चोखोबारायांच्या आईच्या ज्या डोक्यावरचे 100 आंबे होते का, थोडं पावलं कमी असताना या दोघा नवरा बायको मध्ये काय पडलं, अंतर पडलं. देवानं ती वेळ घेतली आणि एक वृद्ध मथारा ब्राह्मणाचं रूप घेतले. सगळं पोट असं खोल गेलेलं, सगळं तोंड असं आतमध्ये गेलेलं, खोबऱ्याच्या वाटीसारखं. आता म्हाताऱ्याची काय अवस्था असते पहा तुम्ही, मज नाही हातपाय, डोळा पडली झापड, कमरेपासून वाकले, हातामध्ये काठी टेकी थरथर कापत चोखोबारायांच्या आईंच्या समोर आले. माते 10 दिवसापासून उपवाशी आहे, अन्नाचं एक कण पोटामध्ये नाहीये, पण तुझ्या टोपलीतून आंब्याचा सुगंध येतोय, मला 2 आंबे काय कर. आता चोखोबारायांची आई विचारात पडली, आंबे जर देवाला द्यावा तर हे आंबे कोणासाठी आहेत, देवासाठी आहेत ना. आंबे जर ब्राह्मणाला द्यावा पाप लागल. पाटलानं सांगितलं 200 आंबे पोहोचिती करायचे, काय करावं विचार नाही. ब्राह्मणानं सांगितलं, हे बाप नाही दिले तर मी इथंच प्राणत्याग करील आणि मला अन्न न दिल्यामुळं तुमच्या माथ्यावर काय लागेल, ब्रह्महत्येचं पातक लागल आणि मग देवधर्म करून काही उपयोग नाही म्हणे. मला खायला 2 आंबे द्या, मी काही जास्त मागत नाही. आणि शेवटी त्यांचं अंतकरण द्रवल्या गेलं. चोखोबारायांच्या आईनं त्या टोपलीतले 2 आंबे त्या ब्राह्मणाच्या हाती काय केले, ठेवले. देवानं एक आंबा ग्रहण केला आणि दुसरा आंबा नुसता तोंडाला लावला, तो फोडला. एक रस घोटाचा देवानं आतमध्ये नेला आणि देवानं सरळ ते आंबा बाजूला केला. अरे आंबा आंबट आहे, काय आंबट आहे, हे तुझा आंबा तुला ठेवून घे, काय कर, नकोय मला, एक बाजूबा झालं. म्हणून तो अर्धा खाल्लेला आंबा चोखोबारायांच्या आईंकडे दिला आणि देव निघून गेले. आता ती विचार करायला लागली, हा जर खाल्लेला आंबा परत डालीमध्ये ठेवाव, परत टोपलीमध्ये ठेवाव तर तिथं पती किंवा मग ब्राह्मण म्हणतील की कोणा खाल्लाय.
तोच खाल्लाय, म्हणून काय करावं, फेकू नाही देता येईना, गरीब परिस्थिती होती ना. मग एक काम करू, आपण आपल्या ओटीमध्ये ती आंबा बांधू, की बाकीचे आंबे देवाला अर्पित करायचे आणि नंतर गावाकडे येताना तो आंबा स्वतःसाठी ठेवायचा आहे. म्हणून तो आंबा काय केला, ओटीत बांधला आणि दोघंही पंढरपुराला आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर तिथल्या ब्राह्मण देवतेनं ते दोन्ही आंब्याची टोपली समोर ठेवली. हा, पाटलाचा फोन आला होता, पाटलाचा निरोप आला होता की 200 आंबे काय केलेत, पाठवलेत. आणि मग ते मोजायला लागले. किती भरले, किती, 198. किती भरले, 2 आंबे दिले होते ना. 198 आंबे भरले. 2 आंबे कुठे आहेत? चोकोबरायांच्या आईच्या लक्षात आलं, आता काय झाली, आपण चोरी पकडले. सांगितलं काय नाही, वाटेमध्ये एक ब्राह्मण मिळाला होता. त्या ब्राह्मणाला फार भूक लागली होती आणि भुकेच्या व्याकुळतेनं एक आंबा मी त्या ब्राह्मणाला खाण्याकरता काय केलाय, 2 आंबे दिले, त्यातला एक आंबा त्यानं काय केलाय, खाल्लाय. तिथल्या ब्राह्मणालाही बरं वाटलं, काही हरकत नाही, 200 आंबे काय भरपूर आहेत ना. एक दिल्यानं ब्राह्मणाचं पोट भरलं ना, हरकत नाही. दुसराही आंबा त्या ब्राह्मणानं खाल्ला आणि आंबट आहे म्हणून माझ्याकडेच काय केलाय, परत दिलाय. तो आंबा माझ्या ओटीमध्येच आहे म्हणून आपली ओटी खोलून दाखवावी. तर त्या ओटीमध्ये लहान असं बालक जन्माला आलेलं. विठ्ठल विठ्ठल. देवानं चोखून आंबा दिलाय म्हणून नाव चोखोबाराय ठेवलंय. काय नाव ठेवलंय, काय ठेवलंय, देवानं चोखलाय ना म्हणून काय ठेवलंय, चोखोबाराय. देवाकडे निघाले तुम्ही, देव तुमच्या मनातली इच्छा जाणून तुम्हाला ती वस्तू काय करतो, अर्पित करतो. ज्या भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण भक्ती करतो, ते भगवान शंकर फार भोळे आहेत. कसे आहेत, फार भोळे आहेत. भगवान शंकराची सेवा करताना, भगवान शंकराची भक्ती करताना तुमच्या हातून नकळत जरी भक्ती झाली, नकळत जरी तुम्ही उपवास धरला, नकळत जरी तुमच्या शिवरात्रीचं जागरण झालं आणि नकळत जरी देवाचं नामस्मरण मुखामध्ये आलं, तरी भगवान शंकर इतके भोळे आहेत, इतके कृपाळू आहेत, इतके दयाळू आहेत की तुम्हाला सर्वोच्च पद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही काहीही सांगतात, या बोलण्याला माझा पुरावा आहे. शिवलीला अमृतातला 2रा अध्याय. इथं बऱ्याच जणांनी पारायण केलं असेल. काय केलं असेल, पारायण असतं. आता शिवरात्री दिवशी काय असेल, पारायण असेल. एक जण म्हणला महाराज पारायण कौरक पारायण करायचं. किती दिवस करायचं पारायण, किती दिवस करावं माहितीये, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत काय करावा, पारायण. कीर्तन कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत माणूस भगवंत होत नाही तोपर्यंत. कीर्तन चांग होय अंग. त्या शिवलीला अमृतातला 2रा अध्याय, त्या हरणाची कथा आहे. माझ्याकडे वेळ मर्यादा आहे त्यामुळे मी थोडक्यात सांगतो. 2ऱ्या अध्यायातल्या त्या व्याधानं, त्या पारद्यानं नकळत देवाचं नामस्मरण केलं आणि त्याचा काय झाला, तुम्ही सर्वांनी कथा ऐकलेली असेल. घरी गेल्याच्या नंतर 2 नंबरचा अध्याय काय करा, पहा. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. माझ्या बोलण्याला काय पुरावा आहे. आणि एखाद्याच्या बोलण्याला माणसानं पुराव्याशिवाय बोलायचं नाही. आणि ज्याच्याकडे पुरावा नाही, शंकर महाराज त्याला पुरावा. काय करावं. भगवान शंकर फार भोळे आहेत. नितांत श्रद्धेनं तुम्ही भक्ती करा देवाची. काही मागू नका देवाला, काही कमी पडत नाही हो. त्या शिवमहापुराणामध्ये एक फार सुंदर कथा आहे. ते सांगू का तुम्ही नाही म्हणले तरी मला सांगण्याकरताच आलोय बरं का. सांगावंच लागेल. एक कथा सांगतो आणि पुढे चलतो. वेळ मर्यादा असल्यामुळे थोडं फास्ट आहे. त्या शिवमहापुराणामध्ये एका ब्राह्मणाचा मुलगा, त्या मुलाचं नाव आहे गुणनिधी. काय नाव आहे, गुणनिधी. नाव गुणनिधी पण वागणं नाव. आता पहा, नाव माणसाचे काही सध्याच्या काळामध्ये जर अशी नावं आलेत, अरे बाबा त्या नावाचा विचार करता येणार नाही. नाव गुणनिधी होतं पण एकही चांगला गुण शरीरामध्ये नव्हता. दारू प्यायचा, व्यसनाधीन गेलेला होता, पत्ते वगैरे खेळायचा, सगळं व्यसन करायचा, चोऱ्या करायचा, भांडणं करायचा. आणि त्या मुलाच्या दुर्व्यवहारानं तो ब्राह्मण फार वैतागला. मला मुलगा नव्हता, देवाच्या आशीर्वादानं मुलगा झाला, पण तोही मुलगा कसा निघाला,
कसा निघला? कुपुत्रापेक्षा अपुत्र असलेलं बरं आहे. तो ब्राह्मण बोलायला लागला. वाईट मुलगा असण्यापेक्षा मुलगा नसलेला केव्हाही चांगला. तो विचार करायला लागला, काय मुलगा आहे, बाहेर गेल्याच्या नंतर लोक मला नाव ठेवतात. एक सांगू, तुम्ही कितीही चांगलं वागले, मुलगा कितीही चांगलं वागला तर त्या मुलाचं नाव कोणी काढत नाही. धन्यता कोणाला आहे? धन्य माता पिता. मुलगा जर कीर्तनात उभा राहिला ना, टाळ घेऊन, खाली बसणारे सांगतात हा त्याचा मुलगा आहे. कोणाचा? मुलाचा काय मग घेणं नाही, मुलाचं नाव काय माहित नाही, हा मग त्याचा मुलगा आहे. आणि बाहेर जर एखादा कुठं पळलेला असला का, ते कोण पळले हे पाहत नाहीत, हा त्याचं पोरग पळले. कोणाचं? चांगला वागला तरी धन्यता आई वडील आला, आणि वाईट वागला तरी आई वडील आला. मुलगा व्यसनाधीन गेलेला गुणनिधी, पण वडिलाला रोज लोकांचे असणारे ताने बोलणे ऐकून घ्यावा लागायचे, आणि वैतागले त्या गुणनिधीचे वडील. असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. त्या गुणनिधीच्या हाताला धरला आणि घराच्या बाहेर काढून दिलं. आजपासून तुझा माझा संबंध नाही, तू माझ्यासाठी मेला आणि मी तुझ्यासाठी मेलो, आजपासून माझ्या घरी यायचं नाही. मुलाला घराच्या बाहेर काढलं. तो गुणनिधी ज्यावेळेस घराच्या बाहेर निघला, एक सांगू, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती आहे, धन आहे, पद आहे, तोपर्यंत या जगामध्ये तुम्हाला मान आहे. काय? तोपर्यंत तुम्हाला मान आहे. आणि एकदा जर तुमच्याकडे पद नसेल, धन नसेल, तर लोक विचारत, माणसाला नावं नाहीत, सध्याच्या काळामध्ये पैशाला नाव आहेत. पैसो तेरे तीन नाम, परशु परशा परशुराम. एखादा गरीब असू द्या, गरीब असू द्या, आणि त्याचं नाव परशुराम असू द्या, लोक काय म्हणतात? परशा. काय म्हणतात? परशा म्हणतात. एखादा थोडा श्रीमंत असू द्या, त्याचंही नाव परशुराम, पण थोडासा श्रीमंत असू द्या, लोक त्याला परशु म्हणतात. काय म्हणतात? परशु म्हणतात. आणि तो जर गावामध्ये सगळ्यात श्रीमंत असला का, तर लोक त्याला परशुरामजी म्हणतात. काय म्हणतात? परशुरामजी म्हणतात. नाव एकच आहे, पण कशाला नाव पडले? धनाला. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत मित्रांची कमी नाही. आज गुणनिधी घराच्या बाहेर पडला, सगळे मित्र काय झाले? निघून गेले. कोणी आसरा द्यायला तयार नाही त्या गुणनिधीला. तो गुणनिधी एकटाच भटकायला लागला. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, कुठं राहायचं ठिकाण नाही, रडायला लागला. आणि आता त्याला त्याच्या चुका लक्षात यायला लागल्या, पण आता घरी जावं तर वडील घेणार नाही. काय करावं? भूक लागली, आणि भुकेनं व्याकुळ झालेला गुणनिधी चालत चालत गावाच्या बाहेर गेला, दुसऱ्या गावामध्ये गेला. असं चालत चालत जात असताना त्याला एका गावाच्या बाहेर, एका अरण्यामध्ये त्याला भगवान शंकराचं मंदिर दिसलं. काय दिसलं? असं भगवान शंकराचं स्वयंभू मंदिराचं ठिकाण होतं. जुन्या काळातलं मंदिर, हेमाडपंथी, पूर्ण दगडाचं काम. अशा मंदिरामध्ये तो गेला. काहीतरी मिळेल म्हणून त्या मंदिराच्या पायरीवर बसला. रात्रीच्या वेळेस त्या गाभाऱ्यामध्ये त्या पुजाऱ्यानं देवाची पूजा केली. तो मंदिर त्यानं लावलं आणि तो गावाकडे निघाला. त्यानं पाहिलं पायरीवर कोणीतरी बसलेला आहे. कोण तो? त्यानं सांगितलं, माझं नाव गुणनिधी. कुठून आला? या गावाहून आला. कस काय आला? वडिलांना घराच्या बाहेर काढले. राहायला ठिकाणा नाही, खायला पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. तुमच्याकडे काही जर अन्न असेल तर द्या, तुम्ही जे सांगताल ते करायला काय तयार आहे. त्या पुजाऱ्यानं सांगितलंय, बघ या गावात, आता मंदिर गावाच्या बाहेर आहे, मंदिरात काय कोणी राहत नाहीये, तुला राहायचं असेल तर राह बाबा मंदिरामध्ये. मंदिर काय कोणाच्या मालकीचं नसतं, फक्त राहायचं. मंदिराची साफसफाई करायची, मंदिराची देखरेख करायची, आणि रात्रीच्या वेळेला ज्यावेळेस मी मंदिर लावत त्यावेळेला गावातून जेवढे काही नैवेद्य भगवान शंकराला वाहिलेत ते नैवेद्य काय करायचे? खायचे. इतकं करत असलंच आहे. त्याला सांगितलं काय हरकत नाही. मंदिरात राहायचा, दिवसभर मंदिराच्या बाहेर बसायचा. लोक वेगवेगळे नैवेद्य देवाला आणायचे, देवाच्या समोर ठेवायचे, निघून जायचे. संध्याकाळच्या वेळेला मंदिर रिकामं झालं की हा मंदिरात जायचा. रात्रीच्या वेळेला अंधार पडलेला मंदिरामध्ये, आता हेमाडपंथी मंदिर सगळं अंधार पडलेला, आणि त्या मंदिरात तो अंधारात जायचा आणि नैवेद्य काय करायचा? खायचा. भगवान शंकराच्या मंदिरात एक दिवा लावलेला, शिवमहापुराणामध्ये कथा आहे, ऐका. दिवा लावलेला तो पाहायचा. खाली सगळा अंधार आहे, देवाच्या अंगावर सगळा अंधार आहे. दिव्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की दिवा हा प्रकाश देतो, दिवा हा प्रकाश देतो, पण दिव्यामध्ये असाही एक गुण आहे की त्या दिव्याच्या खाली सदा काय राहतो?
काळोख राहतो, अंधारच राहतो. त्या दिव्यानं वरचं मंदिर चमकायला लागलं, पण खालचं सगळं भगवान शंकराचं साळुंका पिंड आणि ते नैवेद्य काय झाले, पूर्ण अंधारात झाले. आणि मग त्या अंधाराच्या मार्फत ते नैवेद्य खायचं. आता नैवेद्य काय देवाला चांगले येतात का? हा, हे आपली पद्धत आहे. एवढेच काय करायची, पोळी असते एवढीच, त्याच्यावर 2 दाणे भाताचे, त्याच्यावर अर्धा आलू, अर्धा भजा, पूर्ण बिड्यात देत नाहीत बरं का. हा माहिती आहे, अर्धाच भजा असतो तो अर्धा भजा. आणि भाग कोणता माहितीये का, ज्या भागात मिरची येते का तोच भजा त्या नैवेद्यावर, ते नैवेद्य ठेवायचा आणि निघून जायचा. आता अंधारामध्ये ती भजा एकीकडे पडायचा, ते भात एकीकडे जायचा, ती भाजी सापडत नसायची. त्याला विचार केला या अंधारात काही खाता येणार नाही. मग खाण्याच्या आधी काय करावं, ते जवळपास काही दिवे पडलेले होते, मंदिरात तेल होतं, सगळं साहित्य होतं. त्याने ते दिवे उचलावे, त्या दिव्यामध्ये वाती टाकाव्यात, तेल टाकावे, सगळ्या मंदिरात काय करावे, कशासाठी खाण्यासाठी नैवेद्य. सगळ्या दिव्यात ते प्रकाश करायचा, सगळ्या गाभाऱ्यात प्रकाश झाला आणि त्या प्रकाशात तो नैवेद्य खायचा. आता रोजचा नित्यनेम, जेवण्याच्या आधी काय खायचे, दिवे लावायचे. म्हणजे सगळीकडे दिवे लावले, प्रकाश केला की जेवण चांगलं होतं, सगळं जेवणाला दिसतं. म्हणून तो गुणनिधी रोज जेवणाच्या वेळेला नित्यनेमानं देवा मंदिरामध्ये दिवे लावायचा. आता त्याला छंदच लागला, दिवसभर दिवे गोळा करायचा. काय करायचा, दिवसभर दिवे गोळा करायचा. रात्र झाली की ते दिवे लावायचा. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये जुन्या काळातलं ते हिमाडपंथी मंदिर सोन्यासारखं लखलखीत चमकायला लागलं. काय करायला लागलं, कसं चमकायले, दिव्याच्या प्रकाशानं मंदिर सोन्यासारखं चमकायला लागलं. इतकं मंदिर चमकायले, रोज त्याचा जो नित्य नियम चालूच. एक दिवस त्यानं सगळे दिवे लावले, सोन्यासारखं ते मंदिर चमकायले. आणि ते दिवे लावल्याच्या नंतर सगळे नैवेद्य गोळा केले आणि जेवण करणार तेवढ्यात त्याच्या समोर भगवान शंकर प्रसन्न झाले. काय झाले, प्रकट झाले. माझा भक्त आहेस तू, सांग तुला काय पाहिजे. तो गुणनिधी चळचळ कापायला लागला. कधी देवाच्या मंदिरात राहिलो पण ओम नमः शिवाय मुखामध्ये आलं नाही. आज मात्र देव प्रसन्न झालाय म्हणजे आता माझं काही खरं नाही. देवाचा नैवेद्य खायलोय म्हणूनच देव माझ्यावर रागवलाय. आता देव मला मारल्याशिवाय राहत. तो चळचळ कापायला लागला. देवा चुकलं माझं, आजपासून तुझ्या मंदिरात थांबणार. हे सगळे नैवेद्य तुझेच, मला जेवायचं नाही, मला जाऊ दे, चुकलं माझं. देवानं हात धरावा गुणनिधी, अरे तू माझा खरा भक्त आहे. लोक माझ्या मंदिरात एकदा दिवा लावतेत आणि निघून जाते. रात्रीच्या दिवा विझला का काय झालं, कोणी पाहत नाही. अरे तू माझ्या मंदिरामध्ये, माझ्या गाभाऱ्यामध्ये रात्रभर दिवे चालू ठेवायचा. तुझ्या दिव्याच्या प्रकाशामुळं माझं मंदिर सोन्यासारखं काय व्हायचं, प्रकाशाचं. गुणनिधी, अरे तू माझा आवडता भक्त आहे. जाय, तुला मी वरदान देतो, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मामध्ये तू माझं मंदिर सोन्यासारखं चमकवलं ना, पुढच्या जन्मी तू सोनाचा अधिपती कुबेर म्हणून जन्माला येशील. विठ्ठल गुणनिधी कोण झाला, धन कोणाचं आहे, धन कोणाचं, कुबेराचं. तो गुणनिधी कुबेर झाला. भगवान शंकर इतके भोळे आहेत की निस्ती सेवेनं भगवान शंकर प्रसन्न होतात. पण त्या देवाकडे काही मागू नका. देवाकडे मागायचंच असेल ना, एकच गोष्ट मागायची, काय ते देवाला सरळ सांगायचं, देवा तुला जर द्यायचं असेल ना तर तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको, तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये सतत राहो. अभंगाचं 2रं चरण. गुणगायन
गुण गाईना आवडी हीच माझी सर्व जोडी. भगवंत सांगता तुकोबाला सांगता देवा द्यायच्या असेल ना एकच गोष्ट दे, तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको. देवाला मागताना एकच मागायचं, देवा केलेली सेवा आजपर्यंत तुझ्या चरणी अर्पित आणि राहिलेलं आयुष्य तुझीच सेवा घडू दे, इतकं देवाकडे मागा. देव प्रसन्न होत नाही असं नाहीये. आपण देवाची भक्ती करतो, त्या भक्तीला देव प्रसन्नही होतो, पण काय मागावं हे कळत नसल्यामुळं आपण सध्या इथं आहेत. कुठं आहे? हा, ज्ञानमंडपामध्ये. काय मागावं हे कळत नाही आपल्याला, काय मागावं कळतच नाही. एकाला देव प्रसन्न झाला, भगवान शंकर प्रसन्न झाले. माग तुला काय पाहिजे, त्यांना सांगितलं देवा मागतो, पण एक दिवस थांबा जरा घरी विचारून येतो. काय करतो? घरी विचारून येतो काय मागायचं. देव म्हणले हरकत नाही, उद्या याच वेळेला मी पुन्हा प्रगट होईल, लवकर जाईल विचारून ये काय मागायचं. घरी गेला, घरी वडील होते, वडिलाला मागितलं, सांगितलं बाबा अहो मला देव प्रसन्न झाले, काय मागू? बाबा म्हणले तर म्हातारं होतं, विचार केला याला कुठं देव वगैरे प्रसन्न झाले, पण मागायला लागलं ना. वडिलांना सहज सांगून दिले, एक काम कर, देव प्रसन्न झालाय ना, देवाकडे 4-5 किलो सोनं माग. काय माग? सध्या भाव आहे ना, 4-5 किलो काय माग? सोनं माग. बायकोकडे गेला, अगं मला देव प्रसन्न झालाय, काय मागू? बायकोनं सांगितलं हो बरेच वर्ष झाले लग्नाला, मुलगा नाहीये, देव प्रसन्न झालाय ना, देवाकडे काय करा, काय करा, मुलगा मागून घ्या. आईकडे गेला, आई देव प्रसन्न झालाय, काय मागू? आता ते आईला दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हतं, नेमकाच एका चष्म्याचा काच तुटला होता. काय तुटला होता? काच तुटला होता. आईने सांगितलंय देवाकडे तुला मी बऱ्याच दिवसापासून सांगते ऑपरेशनला ने, चष्मा बदलून आण, पण तू काय आणत नाही. देव प्रसन्न झाल्यानं देवाला सांग की माझे डोळे काय कर, चांगले कर. आता मागणी किती झाल्या? किती झाल्या? 3 झाल्या. उद्या परत त्याच वेळेला देवाकडे दिला, देव प्रसन्न झाले. सांग काय पाहिजे? विचारात पडला, देवा मागतोय पण 3 मागणी पाहिजेत. किती मागणी? देव म्हणे बघ शानपणा करू नको, काय करायचं? एकच मागणी पूर्ण करेल. काय मागायचं ते एकदाच माग. आता हे विचारात पडला, मागण्या किती येतात? संधी किती? संधी किती? मागण्याची संधी एकच आहे ना, मागण्या 3 आहेत. काय करावं, काय करावं, काय करावं? आणि शेवटी बोलायला लागला, देवा मला एकच मागणी आहे, सांगू का? देव म्हणले सांग. काय नाही म्हणे, माझ्या आईनं उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यात नातू पाहावा. काय पाहावा? काय बाबा, काय झालं? माणसं फार हुशार, फार हुशार असतात. जगामध्ये 2च व्यक्ती हुशार असतात. किती व्यक्ती? 2 व्यक्ती. एक समाधानी आणि हुशार 2च. एक संत, कोण? संत. आणि दुसरा व्यक्ती आहे मूर्ख. आपण दोन्ही तेही नाहीत. एक संत आणि एक मूर्ख. एक व्यक्ती फार समाधानी आहेत, फार हुशार असतात. संताला हे सगळं नाशवान आहे म्हणून संत समाधानी असतात, आणि मूर्खाला काही कळत नाही म्हणून तो समाधानी असतो. आणि आपण दोन्हीही कळतं, आपल्याला कळत नाही अशातला प्रकार कळतं ना, कळतं पण वळत नाही म्हणून आपण असमाधानी आहेत. आपल्याला कुठपर्यंत कळतं माहितीये? कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही इथं ज्ञान मंडपात बसलात ना, तोपर्यंत तुम्हाला हे सगळं खरं वाटतंय. हे सगळं काय वाटतंय? खरं वाटतं. आणि एकदा का कीर्तन संपलं की ते महिला मंडळ डोक्याला लावतंय. काय म्हणतात त्याला? रबल. त्याला एक वेगळं नाव असेल, आता तुमचं काय नाव असेल माहित नाही मला. ते रबल असतं ना, ते रबल जितकं ताणलंय तितकं काय होतंय? काय होतंय बाबा? काय होतंय? ताणतंय. आणि सोडल्यावर पुन्हा जेवढ्याला होतंय ना, असं जेवढ्याला तेवढं. बरोबर ना? तुम्ही इथं ज्या वेळेस ज्ञान मंडपात आहेत का, आणि तुम्हाला जर मी सांगायला लागलो का हा देह नाशिवंत, काय खरं नाही, संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, क्षणभंगूर नाही भरवसा, कोणी नाही रे
कोणाचे हे सगळं इथं कीर्तना सांगितलं ना, कोणी कोणाचं नाही, क्षणभंगूर भरोसा नाही, कोणी कोणाचं नसतं, तुमचं काही खरं नाही, एका क्षणाचा माणसाचा भरोसा नाहीये, पाण्यावरचा बुडबुड आहे, आज नाही उद्या नाही, एक दिवस मरायचं, सगळं काही सोडून जायचंय, हे सगळं नाशवान आहे, कशातच रमू नका. हे सगळं जर तुम्हाला कीर्तना सांगितलं तर तुम्ही माझ्याकडे बघतात आणि अशा माना हलवतात. नाही नाही, महाराज सांगायले ते खरं आहे. काय वाटतंय, काय वाटतंय? महाराज सांगायले ते वाटतंय ना. पुढं इथं बसलं मी सांगितलं ना, काही खरं नाही कोणा तुम्हाला. नाही नाही, महाराज सांगायले ते 100% खरं आहे असं तुम्हाला वाटणं म्हणजे तुमचं रब्बल ताणलंय. काय झालंय? तुमचं रब्बल ताणलंय. आणि एकदा कीर्तन संपलं की पुन्हा जेवढ्याला तेवढ्या. मूर्ख व्यक्ती फार फार त्याला काही कळत. मूर्ख, आपण मूर्खाला मूर्ख म्हणतो, पण मूर्खा इतकं हुशार, मूर्खा इतकं हुशार कोणीच नसतं. वेडे असतात ना, वेडे, त्यांना वेड हा नुसतं नाव आहे, पण त्या वेड्यासारखे हुशार कोणीच नाहीत. एक अशा ते वेड्याच्या दवाखान्यामध्ये, वेड्याच्या दवाखान्यात 4-5 वेडे बसले आणि ते वेडे गप्पा मारायला लागले. शंकर महाराज ते वेडे गप्पा मारायले. त्यातले एक दुसरे वेड थोडंसं वरी बसलं होतं. पहिलं वेड दुसऱ्या वेड्याला म्हणते, काय रे आपण सगळे येडे आहेत म्हण. काय आपण सगळे कोण आहेत? येडे आहेत. ते दुसरं म्हणते, हो आपण सर्वजण वेडे आहेत. पहिला परत म्हणते, बरं एक सांग मग आपल्यातला सगळ्यात मोठा वेडा कोण? कोण विचारलं? पहिल्यांदा दुसऱ्याला विचारलं, सांग म्हणे आपल्यातला सगळ्यात मोठा वेडा कोण? अशी 4-5 वेड्याची ती मीटिंग. आणि ते डॉक्टर असा लांब उभा राहून काय करायचं, यांची बोलणं ऐकायचं. सांग म्हणे आपल्यातला सगळ्यात मोठा वेडा कोण? चंदन महाराज. त्यानं सांगितलं आपल्यातला सगळ्यात मोठा वेडा ते डॉक्टर. कोण? कोण आहे? डॉक्टर आहे. हे ऐकलं डॉक्टरनं, ते धावतच आलं, काय रे मूर्खा, वेड्या, मला वेडा म्हणतो, मी काय वेडा दिसतो का? ते म्हणला, हे बघा डॉक्टर साहेब, जास्त आरडायची गरज नाही, आमच्यापेक्षा तुम्ही काय वेडे आहेत. डॉक्टर म्हणला, कस काय? ते म्हणे, पहा डॉक्टर साहेब, आम्ही सगळे येडे आहेत म्हणून कुठे आहेत? कुठे आहेत? वेड्याच्या दवाखान्यात आहेत. आम्ही कोण आहेत? वेडे आहेत म्हणून वेड्याच्या दवाखान्यात आहेत. तुम्ही इतकं शिकलात, इतक्या डिग्र्या घेतल्या, इतक्या पदव्या घेतल्या, तरी सुद्धा कुठे आहेत? वेडे. एक वेडा असा भीतीला कान देऊन ऐकायचं, भीतीला कान देऊन उभा राहायचा. डॉक्टरला वाटलं याला भीतीच्या पलीकडून काहीतरी ऐक. दिवसभर भीतीला कान देऊन उभा राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठला, भीतीला कान देऊन उभा आहे. तिसऱ्या दिवशी भीतीला कान देऊन, असा 1 हप्ता झाला, सारखं भीतीला कान देऊन काय उभा आहे. डॉक्टरला वाटलं याला नेमकं भीतीच्या पलीकडून काय ऐकायला यायलंय, म्हणून एक दिवस डॉक्टर आला आणि डॉक्टरनं भीतीला कान दिला, पण डॉक्टरला काही ऐकू आलं नाही. तेवढाच हा येडा आला आणि परत भीतीला कान देऊन उभा राहायला लागला. डॉक्टरनं त्याला बाजूला वळलं, एक कानाखाली दिली, सांगितलं, मूर्खा, अरे भीतीच्या पलीकडून काहीच ऐकू, आवाज येत नाही, काहीच ऐकू येत नाही, आणि तू नुसतं काय करायला, कान द्यायला. अरे मी नेमकाच कान लावलाय, मला काय ऐकू आलं, आणि तू काय ऐकायला? ते म्हणला, डॉक्टर साहेब तुम्ही आत्ताच कान लावलाय, तुम्हाला ऐकू आलं नाही. मी गेल्या 7 दिवसापासून कान लावायलो, अजून मलाच आलं नाही तर तुम्हाला कुठं? असे भरपूर वेडे आहेत बरं का, पण आपल्या वेळेला मर्यादा आहे, म्हणून वेडे सोडा. अनेक लोक असतात. महाराज, देवाकडे काहीच मागू नका, देव काही कमी पडू देत नाही. भगवान शंकराच्या अनेक लीला आहेत, अनेक कथा भाग आहेत. वेळेच्या अभावी मी पुढे चलतो. तुकोबाराय सांगतात, देवा काही देऊ नको मला, काही नकोय मला द्यायच्या. देवान संतांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही, आणि मागितलं तर स्वतःसाठी मागितलं नाही. 2 गोष्टी लक्षात ठेवा, संतांनी कधीच स्वतःसाठी मागितलं नाही. ज्ञानोबारायला मागण्याची वेळ आली, त्यावेळेस ज्ञानोबाराय सांगतात, देवा द्यायचं असेल ना मला देऊ नको. कोणाला दे? आता हे विश्वाची माझे घर आहे, माझ्या पुरते नको देऊ देवा, सर्वांना दे. संतांनी स्वतःसाठी कधीच मागितलं नाही. तुकोबाराय सांगतात, देवा द्यायचं असेल ना तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको, कितीही काही होऊ दे. माणसाचं काय असतं माहितीये, वय मर्यादा, ते गरुड पुराण असं सांगतं की 60 वर्षाच्या नंतर माणसाची बुद्धी काय होते, एक एक गोष्ट विसरायला लागते, विसर पडला जातो. खरं आयुष्य 60 वर्षाचं, 60च्या अलीकडेच खरं आयुष्य आहे. संसार करण्याचं आयुष्य किती आयुष्य आहे? 60 आयुष्य आहे. संसार कुठपर्यंत करावा माहितीये? रामायणामधला विषय, प्रभू राजा दशरथाने सकाळी सकाळी स्नान केलं, आणि स्नान केल्याच्या नंतर समोर आरसा धरला मेकअप करण्याकरता. तर दाढीचा एक केस काय दिसला,
काय दिसला? पांढरा दिसला. लगेच प्रधानाला बोलवलं, सांगितलं आजपासून मी राजा नाही, उद्याच रामाचा राज्याभिषेक करायच्या. सगळ्या नगरात काय कर दौंडी पिटो. एक केस पांढरा झाला दाढीचा. तर राजा दशरथानं गादी काय केली? सोडली. आपले पांढरे गुण गळण्याची वेळ आली. संसार करण्याची मजा. 60 वर्ष वयापर्यंत परमार्थ करावा, 60 वर्षाच्या वयापर्यंत संसार करावा. 60 नंतर एक एक गोष्ट विसरायला लागल्या जाते, एक एक गोष्ट विसरल्या जातं. आणि मग कदाचित तुकोबरायांना भीती असावी की मला देवाचा विसर पडेल. माणसं बऱ्याच गोष्टी विसरतात. तुकोबरायांना भीती आहे की देवाचा विसर पडेल. देवा तुझा विसर पडू देऊ नको. पण तुकोबरायला एवढं याचं समाधान नाही वाटलं. तुकोबरायला असं वाटलं देवाला मागितलं, पण यदा कदाचित देवाचा मलाही विसर पडू शकतो. देवानं जरी पडू दिला नाही तरी मी माझा देवाचा विसर माझ्याकडून काय होईल? पडल ना, माझ्याकडून देवाचा विसर पडल. म्हणून तुकोबारायांनी देवाकडे दुसरी मागणी मागितली, देवा मला तुझा विसर पडू देऊ नकोच, पण तुझ्या सतत नामस्मरण जे करतात ना त्यांची संगती म्हणजे संतांची संगत दे. अभंगाचं तिसरं. न लगे मोती धन संपदा, 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 संत संग देई सदा, न लगे मोती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग संत संग देई सदा, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, न लगे मोती धन संपदा, संत संग देई सदा, न लगे मोती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग संत संग देई सदा, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे, न लगे मोती धन संपदा, 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 संत जग देई देना, संत जग देई देना, संत जग देई देना, संत जग देई देना, संत जग देई देना. तुकोबराय संगत देवा, संतांची संगत दे. मला धनही नको, मला मुक्तीही नको, काही संपदा नकोय मला. तुकोबराय देवाकडे धन मागत नाही. का मागत नाही? तुकोबराय एका ठिकाणी सांगतात ते धन आम्हाला माती दगडा समान आहे. ये रे तुमचे वित्त धन ते मज मृतके समान. धन माती दगडा समान आहे. हे धन माझं नाही, हे धन कुबेराचं आहे. म्हणून धन मला नकोय देवा, मला मुक्तीही नकोय, काही नकोय मला. या जगाच्या पाठीवर धन नकोय हे सांगणारे फक्त संत आहेत. कोण आहेत? धन नकोय सांगणारे कोण आहेत? संत आहेत. एखादा कीर्तनात बसलेला आहे का महाराज मला धन नकोय? करा हातवरी. आहेत कोणी? पैसा नकोय, धन नकोय, संपत्ती नकोय असं असणार आहे का कोणी? जर असेल तर कीर्तन झाल्यावर मला भेटा. आम्हाला धनाशिवाय जमत नाही. धन नकोय हे छाती ठोकपणे सांगणारे संत असतात. मी लांब संताकडे जात नाही. वारकरी संप्रदायात ज्यांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात आद्य जनित आहे ज्यांना म्हणल्या गेले ते प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज. जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. मी तुकोबाराय, ज्ञानोबाराय वगैरे संत सांगत नाही, जोग महाराज सांगतो. आत्ताच्या घडीचे संत आहेत, ऐका.
ज्यांनी आळंदीमध्ये प्रथम वारकरी शिक्षण संस्था स्थापित केली ते जोग महाराज. ते जोग महाराज प्रवचन करायचे पुण्यामध्ये आणि त्यांचं प्रवचन लोकांना आवडायचं. इतकं प्रवचन आवडायचं ते एकदा पुण्यामध्ये त्यांच्या प्रवचनाला एक मोठा सावकार आला. तो सावकार प्रवचनात येऊन बसला आणि त्या सावकारांनी महाराजांचं प्रवचन ऐकलं आणि त्यांना इतकं आवडलं. तो सावकार प्रवचन झाल्यावर महाराजांजवळ गेला आणि महाराज तुम्ही 7 दिवस माझ्या घरी चला आणि 7 दिवस मला काय करा प्रवचन सांगा. तुमचं प्रवचन मला आवडलंय. जोग महाराज म्हणजे बाबा 7 दिवस काय तुझ्या घरी येणार नाही, कोणाच्या घरी प्रवचन करायला जात नाही. जिथं जिथं माझं प्रवचन आता इथून पुढे 7 दिवस होईल तिथं तूच ऐकायला काय कर ये, मी तुझ्या घरी येणार नाही. त्याला वाटलं महाराज फक्त पैशामुळेच काय करायले नाही म्हणताय. त्याने सांगितलं महाराज अहो जितका पैसा पाहिजे नुसतं तुम्ही नाव काढा, मी सगळ्यात धनवान सावकार आहे पुण्यातला. तुम्ही जितके पैसे म्हणताल तितके पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे. माझ्या घरी काय करा चला. जोग महाराज म्हणजे बाबा तुझा पैसा मला नकोय, मी येत नाही तुझ्या घरी. मी अगोदर कार्यक्रम दिलेले आहेत. महाराज अहो पैशाचं नाव सांगा ना तुम्हाला, किती पैसे पाहिजे सांगा. अहो जितके म्हणताल तितके तुमच्या वजना इतके पैसे देतो. नवे एक पोतभर पैसा देतो. किती पोतच ना, एक पोत काय करतो पोत कळतं ना, पोत भरून तुला एक थैला भरून पैसा देतो. तितके पैसे घ्या आणि माझ्या घरी 7 दिवस येऊन काय करा मला प्रवचन सांगा. जोग महाराज म्हणले बाबा तुझं एक पोत काय 2 पोती जरी देत असशील तरी मी तुझ्या घरी येणार नाही. तो सावकार म्हणला महाराज या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 7 दिवस प्रवचनासाठी एक पोत पैसा देणारा कोणी व्यक्ती मिळणार. काय म्हणला तो, काय म्हणला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 7 दिवसाच्या प्रवचनासाठी एक पोतभर पैसा देणारा तुम्हाला एकही व्यक्ती मिळणार नाही. माझ्या घरी चला प्रवचन सांगा. त्यावेळेस आमचे जोग महाराज बोलले बाबा बरोबर आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला एक पोतभर पैसा देणारा व्यक्ती मिळाला नाही, मिळाला नसता तुझं खरं आहे. पण तूही ऐक, महाराष्ट्रातच नाही या जगामध्ये सुद्धा एक पोत पैसा न घेणारा महाराज तुला माझ्याशिवाय दुसरा मिळणार नाही. हे वारकरी संप्रदायाचे वैभव. संतांना पैशाची गरज नाही. जोग महाराज तुकोबारे सांगतात देवा मला धन नको काही नको, मला फक्त संतांची संगत दे. का, कारण ते संत फक्त तुझ्या नावामध्येच ओले चिंब असतात. भगवान शंकराचं जर स्वरूप पाहिलं का, भगवान शंकराचं स्वरूप, भगवान शंकराचे साळुंका पिंड हे सतत ओलं असते. काय असते भगवान शंकराचं स्वरूप कसं आहे. बाकीचे देव तुम्हाला कोरडे दिसतील पण भगवान शंकराचं सगळं शरीर कसं असते, पाणी राहतं अंगावर, पाणी राहतच. जरी भगवान शंकराला पूर्ण कोरडं केलं आणि नुसतं भगवान शंकराच्या साळुंक्याला जरी स्पर्श केला का तरी हात काय होतो ओला होतो. म्हणजे भगवान शंकर सदा ओले राहतात. भगवान शंकर हे भगवान प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये ओले राहतात. कशात ओले राहतात, सतत नामामध्ये. माणसानं सतत देवाच्या नामस्मरणामध्ये भिजून राहावं, सतत ओलं राहावं. संत सतत नामस्मरण करतात. संतांची नामस्मरण करण्याची फार सुंदर प्रक्रिया आहे. संत कुठं वनात जात नाहीत, ठाईचं म्हणजे एका जागेवरच बसून दोन्ही हात संत अशी वरी करतात. करा दोन्ही हात वरी करा, दोन्ही हात अशी वरी करा. सगळ्याचे हात दिसले पाहिजे मला. जोपर्यंत मी सांगणार घ्यायचे नाही हा. इकडे केले ना बाकीच्या सर्वांनी आले ना. आता हातानं काय करायची, टाळी वाजवायची आणि नामस्मरण करायचं. आता मी टाळी वाजवा सांगतो. मी बऱ्याच वेळेला कीर्तनात सांगत असतो, जर कीर्तनात कोणी टाळी नाही वाजवली तर काय होते माहितीये, काय होते माहितीये का. वाजवा म्हणून नाही सांगत पण काय होते सांगतो ऐका. जो कीर्तनात करील हातवरी, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी. मराठी, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, उद्या सकाळी यम त्याला कवटाळी. म्हणून आता काय करायचं, टाळी वाजवायची, मुखानं नामस्मरण करायचा.
सतत देवाचं नामस्मरण करा. सगळ्यात सोपी भक्ती आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. कोणतं कीर्तन माहिती? नाम संकीर्तन साधन पै सोपे. देवाचं नामस्मरण करणं, नाम घेणं कलियुगामध्ये नामाशिवाय पर्याय. सगळ्यात मोठा धर्म जर काही असं देवाचं नाव आहे. नाही अन्ना समदान, न देवभ्रतारा समान, न माते समान तीर्थ पावन, तैसा न धर्म नामासारी. गरुड पुराणामध्ये 18व्या अध्यायातली ओवी आहे. सगळ्यात मोठं दान अन्नदान. सगळ्यात मोठा देव कोण आहे माहिती आहे? सगळ्यात मोठा देव महिला मंडळ. सगळ्यात मोठा देव महादेव नाही, भगवान विष्णू नाही, भगवान ब्रह्मदेव नाही, कोणताच देव मोठा नाही. सगळ्यात मोठा देव आपले मालक कोण आहेत? मालक. इकडे जरा असं बरं वाटलं बरं का. सगळ्यात मोठा देव मालक. सगळ्यात मोठं तीर्थ, सगळ्यात मोठं तीर्थ. इतकं जरी कीर्तनातून घेऊन गेले ना, माझं कीर्तन पूर्ण होतं. समजा बा आपला सप्ताह पूर्ण झाला. सगळ्यात मोठा देव. सगळे उठल्या उठल्या नवऱ्याचं काय करायचं? दर्शन घ्यायचं. बाकी देवाच्या मंदिरात नाही जाता आलं तरी हरकत नाही, जा, पण अगोदर नवऱ्याचं काय करा? दर्शन घ्या. सगळ्यात मोठं तीर्थ अयोध्या, काशी, प्रयाग. काही नाही, काही नाही. आई वडील हे सगळ्यात मोठं काय आहे? तीर्थ. आई वडिलांची सेवा करा. आणि सगळ्यात मोठा धर्म म्हणजे देवाचं नामस्मरण. नामस्मरणात फार गोड आहे. नामस्मरणात फार गोड आहे. एकदा सर्वांनी भजन करायचा. मृदंग आणि टाळ बंद राहतील, फक्त आवाज मला बाकीचा आला पाहिजे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. मला इकडं पुरुष मंडळीचा आवाजच येईना झाला. आता एक वेळ महिला मंडळ म्हणतील आणि एक वेळ पुरुष मंडळ म्हणतील बरं का. बघू आवाज कोणाचा गोड येतो. शंकर महाराज लक्ष द्या, विजय महाराज कोणाचा आवाज गोड आहे परत मला सांगा बरं का. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कोणाचा आवाज गोड आलाय? गोड आवाज कोणाचा आला? कोणाचा आला? एक महिला मंडळाचं म्हणजे पार्टी बदलली बरं का, लक्षात ठेवा. महिला मंडळाचा आवाज गोड आहे, देवाचं देण आहे. आवाज गोड काय माहितीये? महिला मंडळाचा आवाज गोड काय माहितीये का? याचे 3 कारण आहेत. किती कारण आहेत? ऐका, तुम्हाला हे सांगतो. याचा आवाज गोड काय माहितीये? नंबर 1, महिला मंडळ थुकत नाही, फुकत नाही आणि झुकत नाही, म्हणून त्यांचा आवाज काय आहे? गोड आहे. आपलं तर सुरू असते. देवाचं नामस्मरण करा. नाही जरी भक्ती झाली, भगवान शंकर इतके भोळे आहेत. महादेव 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 गो वत्स प्रमाण महादेव. ते गरुड पुराणात सांगितलं. भगवान शंकर इतके भोळे आहेत. नुसतं देवाचं नामस्मरण केलं तर वासऱ्याच्या हंबरड्यानं जशी गाय धावत येते का, तसे भगवान शंकर तुमच्या नामस्मरणाला काय करतात? धावत येतात. पण काही झालं नाही तरी देवाच्याच नामस्मरणात असावं. देवाकडे संसारातले काही वस्तू मागू नका. हे संसार फार दुःखमूळ आहे. संसारामध्ये संसार समाधानी आहे, संसारात सुखही येतं, पण आपण समाधानी नाही. आपणच दुःखाला काय करतो? काय करतो? बोललो होतो. एक शेवट उदाहरण देतो. एक विनोद सांगतो आणि थांबतो, माझा वेळ झालेला आहे. एका जंगलामध्ये एक विहीर होती. फक्त आता बोला.
एका जंगलात एक विहीर होती. त्या विहिरीला असा श्राप होता की त्या विहिरीमध्ये जर एखादा पुरुष उतरला तर त्याची स्त्री बाहेर यायची. काय यायची? आहे त्यात आपण समाधानी नाहीत, आपल्या दुःखाचं कारण आपणच आहे. त्या विहिरीतून एखादा पुरुष उतरला विहिरीमध्ये तर त्याची काय व्हायची? स्त्री व्हायची. आणि एखादी स्त्री उतरली तर तिचा पुरुष. त्या विहिरीला तो श्राप होता. आता विहिरीच्या जवळ एक झाड होतं आणि त्या झाडावर एक माकड आणि एक माकडीन बसलेली होती. कोण होतं? माकड आणि माकडी. आता या माकडाला आणि माकडीला माहित होतं की विहिरीत जर एखादा माणूस उतरला तर काय होतंय? पुरुष होतं. एखादा स्त्री उतरली की पुरुष होतो आणि पुरुष उतरला तर स्त्री होतो. आता आहे त्यात आपण समाधानी नाही म्हणून आपण दुःखी आहे. तो माकड त्या माकडीला म्हणायचे. कोणाला? कोण? आता बोला. ते माकड म्हणते होय मारायची का उडी? कशात? विहिरीत. कोणाला म्हणायले? माकडीला. माकडीने म्हणते अहो गप बसा ना, कशाला नसते उचापात्या करता, कशाला उडी मारायची, बसा गप. ते म्हणला नाही मारूच दे. काय उडी? कशात? विहिरीमध्ये. माकडीने म्हणजे अहो बसा ना गप, सगळं व्यवस्थित चालू आहे, कशाला उड्या मारायच्या? माकड म्हणला नाही मारूच दे एकदा उडी. आणि त्या माकडानं काय केली? उडी मारली. कशामध्ये? विहिरीमध्ये. माकडानं जशी विहिरीत उडी मारली तसं वरी त्या माकडाचा सुंदर असा पुरुष बाहेर आला. काय आला? पुरुष बाहेर आला. आता माकडीनं उडी मारली, जशी उडी मारली तशी तिची सुंदर अशी स्त्री काय झाली? बाहेर आली. लावण्य रूपडी अशी सुंदर अशी स्त्री बाहेर आली. आता माकडाच्या आणि माकडीनीचं काय झालं? स्त्री आणि पुरुष झालं. म्हणजे एका योनीपासून मुक्त होऊन काय झाले? स्त्री पुरुष झाले ना. मग आता गप्प बसाव ना. संसारामध्ये सुख मिळतं, आपल्याला मिळतं, समाधानही मिळतं, पण त्याच्यात आपण समाधानी आपण सुखी राहत नाही म्हणून आपण दुःखाला कारणीभूत ठरतो. आता शांत बसावं नाही येणं. शरद बाबा ते परत ते माणूस बोलायला लागलं. कोण? ते माकड. जे पुरुष बाहेर आला का तो माकड पुन्हा बोलायलाय. कोणाला? त्या स्त्रीला, माकडीनीला. होय एकदा उडी मारली, माकडाचा पुरुष झालो. आता पुन्हा एकदा मारू का? काय उडी? आता काय होते बघू. काय म्हणला? आता काय होते बघू. माकडीन म्हणली अहो इतका सुंदर आता आपण माकड होतो, इकडे तिकडे फिरायच्या, उड्या मारायच्या. आता सुंदर आपल्याला मनुष्य देह मिळालाय, त्याला लांब कुठेतरी जाऊन निवांत काय करू आपण, आपला संसार थाटू, कशाला पुन्हा उड्या मारायच्या? अहो चांगला देह मिळाला ना. माकड म्हणला नाही काय करू दे, एकदा बघूच दे काय होते, एकदा बघूच दे. आणि न कळत त्या माणसानं, माकडानं, माकूड माणूस झाला होता का, त्यानं परत काय केली? उडी मारली. आता वरी पुन्हा माकडच आले. काय आले? माकड. आता माकड येऊन ती विहिरीच्या काठावर बसलं आणि समोर कोण? ती स्त्री. माकडीन रूपानं कोण? ती स्त्री. आता एकटी स्त्री उभा आहे विहिरीजवळ. ती माकड तिथं. तेवढ्यात एका घोड्यावर एक राजा आला. घोड्यावर त्या राजानं पाहिलं फार सुंदर अशी स्त्री कुठे उभा आहे, विहिरीजवळ उभा आहे. या राजाला लग्नच करण्याची इच्छा, लग्न करायचं होतं. त्यानं पाहिलं इतकी सुंदर स्त्री, आपल्याला राणी म्हणून शोभन दिसल. तिचा हात धरला आणि तिला घोड्यावर टाकलं. कोणाला? माकडीने स्त्रीला. कोणाला? त्या स्त्री. माकडीने त्या स्त्रीला घोड्यावर टाकलं आणि राजा घेऊन गेलं आणि पाहत बसले. कोण? माकड. बायको कोणाची? न्यायले कोण? राजा. बायको कोणाची? आता माकडाला पुन्हा भेटती का? आजकाल कोणी माकडाला द्यायले का? आहे त्यात समाधानी नाही म्हणून दुःखाला काय कारण आहे. महाराज सांगतात जितकं मिळालंय ना, फार मिळालंय. आपल्याला 2 वेळ खायला मिळताना ही देवाची कृपा आहे. अजूनही काही अशी लोक आहेत ज्यांना 1 वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही. म्हणून देवानं दिलेल्या या देहामध्ये काय करा माहिती? देवानं देह दिलाय देवाच्या भजनासाठी, देवाच्या भक्तीसाठी. सगळं शरीर मिळालं म्हणून देवाची काय करा? भक्ती करा, देवाची साधना करा, नामस्मरण करा, व्रत करा, उपवास करा. जी साधना आपल्याकडून होईल ती साधना करा. फक्त देवाला काहीच मागू. आज कीर्तन मागण्याचंच आहे, पण मी तुम्हाला सांगतो की देवाकडे तुम्ही कधीच काही मागू नका. नाही मागितले ना, देव तुम्हाला मागण्याची वेळ येणार नाही. न मागता सगळं काही तुम्हाला काय होईल? मिळत जाईल. म्हणून फक्त साधना करा. सुंदरसा असा कार्यक्रम आपल्या या भूमीमध्ये भगवान परशुरामाच्या
पदपर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. स्वयंभू भगवान शंकर साक्षात इथं काय आहे? इथं काय अवतरित झाले. आता मधात देव असतील हे सांगता येणार नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या रूपानं भगवान शंकर काय झाले? प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती ज्ञानोबा आहे सांगतो, तुम्ही साक्षात भगवान शंकर. फार सुंदरसा असा हा सुयोग आहे, कार्यक्रम आहे. फार छोटे छोटे मुलं, मी एकदा टाळ्या वाजवल्या, पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवल्या. इतकी सुंदर सुंदर मुलं आहेत ना, फार आनंद असतो. ही वारकरी संप्रदायाचं मी अगोदर सुरुवातीला बोलून गेलोय भविष्यामध्ये कुठं आहे. कारण इथली माणसं जरी उंच झाली असतील तरी पाय मात्र जमिनीला आहे. संस्कृतीला धरून आहे. संस्कृती काय माहिती आपली? संस्कृती काय माहितीये? भूक आहे तेवढं खाणं प्रकृती, भुकेपेक्षा जास्त खाणं विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपवाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही संस्कृती आहे. आणि ही संस्कृती जपलेली आहे. आणि संस्कृती जपणं, धर्म जपणं ही काळाची गरज आहे. आज मी बऱ्याच ठिकाणी महाराजांनी आम्ही फिरलो जात, बऱ्याच देवीच्या मंदिराचं दर्शन घेतलंय. प्रत्येक मंदिराच्या समोरची पाठी वाचून जरा आनंद वाटला बरं का. स्त्रियांसाठी अंग प्रदर्शित कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश नाही. ही संस्कृती जपली पाहिजे, हा धर्म टिकला पाहिजे, ही संस्कृती जपावी. हे लहान लहान मुलं जे आहेत ना, यांना हे संस्कार मिळणं ही गरज आहे. आणि हे संस्कार खरं मी अगोदरही बोललो, यांचं कौतुक नाही, हे कौतुक तुमच्या सगळ्यांचं आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येकाला तुमच्या जवळ यावं, तुमच्या पाठीवर काय करावी? अशी थाप मारावी, अशी शब्बासकीची काय करावी? अशी थाप मारावी. पण आता मी सगळ्यांजवळ पोहोचत नाही, म्हणून सगळ्यांनी असा हात वरी करून आपल्याच पाठीवर काय करा. सगळं तुमचं आहे. फार मोठं वैभव या ठिकाणी आहे. मी अगोदरही सांगितलं, आपण सगळेजण भाग्यवान आहेत, आपण सगळेजण पुण्यवान आहेत. आणि तुमचं पुण्य, तुम्ही म्हणता महाराज आम्ही कोणी संप्रदाय वाढवण्याच्या भानगडीत पडू नका. आता फक्त आपल्याला संप्रदाय टिकवायचा आहे. काय करायचं आहे? काय करायचंय? संतांनी अगोदर फार लांब पर्यंत नेऊन ठेवलाय, टिकवणं गरज आहे. आणि आज सगळं या पावन पुण्य अशा देव खिरकी गावातल्या नागरिकांनी हा धर्म टिकवला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्या संयोजनानं इथं 2 वेळा तुमचं कोकण पाहणे असे सावंतशिट्टीमधले दादा असतील, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकदा बसलात, सर्वजणांनी कीर्तन श्रवण केलं, कोणी न बोलता, न हालता, न मांडी मोडता माझं कीर्तन श्रवण केलं, म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. परत एकदा टाळी वाजवा. ही टाळी जे कीर्तनाला आले आणि नंतर उठून असे बाहेरून जाऊन फिरून आले का, किंवा जे घरी जाऊन झोपले का, त्यांच्यासाठी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही भाव नाही. तुकोबारे सांगतात, देवा ही सगळी मागणी मला दे. या मागणी करता मी पुन्हा पुन्हा संसार रूपी जन्मामध्ये यायला तयार आहे. मला हे संसार परत आवडतो. मी दुःख भोगायला तयार आहे. जन्माला येणं काही सोपं नाहीये. जन्माला येणं फार दुःख आहे. ते वर्णन ज्ञानोबारायांनी केले. मदलसा राणीचं जन्माला येताना काय दुःख असेल, काय ते सगळं दुःख भोगावं लागतं. या सगळ्या दुःखातून आपण जन्माला आलो. मरणंही सोपं नाही. मरण्याची आता माझ्याकडे वेळ नाही. वेळ मिळाला तर मी पुढच्या वर्षी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल बरं का. मरण्याची प्रक्रिया असते. मरणही सोपं नाही. तुकोबा आपण या जन्माला आपण काय झालो, कंटाळलो. आपण व्यवहारात बऱ्याच वेळेला म्हणतो एकदा मेलेलं बरं. पण तुकोबाराय सांगतात, देवा तू जर मला ह्या सगळ्या गोष्टी देत असशील, देवाकडे मागायचे, देवा आम्ही या आयुष्याला कंटाळलो नाहीत. आम्हाला जर परत कोकणात जन्म देत असशील, या देवखिरकीत जन्म देत असशील, या अमृतेश्वराच्या सानिध्यात जन्म देत असशील, आणि जन्माला देऊन आम्हाला या ज्ञान मंडपात जर पुन्हा बसवत असशील, तर आम्हाला पुन्हा काय कर जन्माला घाल. की देवाकडे तुकोबारायन मागणी मागली तर तुकोबाराय सांगतो, देवा मी पुन्हा जन्माला यायला तयार आहे. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी.
ग